तुमचं मूल अभ्यासाला तर बसतंय, पण 5च मिनिटात त्याचं लक्ष इकडे तिकडे भरकटतंय का, पाणी प्यायचंय, वॉशरूमला जायचंय किंवा पेन्सिल हरवलीये, अशी वेगवेगळी कारणं तुमचं मूल देखील तयार करतंय का? कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं मूल हे मुद्दाम करतंय, पण पालकांनो, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन ह्या काही बाजारात मिळणाऱ्या वस्तू नाहीत. त्या आपल्याला आपल्या मुलांमध्ये विकसित कराव्या लागतात. तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 ट्रिक्स, ज्यामुळे तुमच्या मुलाची अभ्यासातील एकाग्रता खूप वाढेल. नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलवर मी पॅरेंटिंग विषयी अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते, त्यामुळे अशाच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी हे समजून घेऊयात की एखाद्या विषयासाठी, एखाद्या गोष्टीसाठी मुलांचा मेंदू हा 15 ते 20 मिनिटच एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकतो आणि आपण त्यांना तासनतास एकाच जागी बसवून ठेवतो. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि मन देखील भरकटतं. मग यावर उपाय काय? पहिली ट्रिक आहे पोमोडोरो टेक्निक. नाव अवघड वाटतंय का? ठीक, नाव अवघड असलं तरी काम अगदी सोपं आहे. मुलांना 20 मिनिटांचा अलार्म लावा आणि 20 मिनिटं त्याला अभ्यास करायला सांगा आणि त्याला सांगा की तू जर 20 मिनिटं सतत अभ्यास केला तर मी तुला 5 ते 10 मिनिटांचा छान ब्रेक देईल. त्या 20 मिनिटात मोबाईल, टीव्ही सगळं बंद. जेव्हा मुलाला कळतं की 20 मिनिटे अभ्यास केल्यावर आपल्याला छान असा ब्रेक मिळणार आहे, तेव्हा त्यांचा मेंदू अधिक जास्त पद्धतीने काम करायला लागतो. टेक्निक खूप सोपी आहे, ट्राय करून बघा, जादूसारखं काम करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची जागा. जर मुलं सोफ्यावर लोळून, बेडवर झोपून अभ्यास करत असतील तर मेंदूला आळस येण्याचे संकेत मिळतात. अभ्यासासाठी एक छोटी जागा निश्चित करा. ती जागा स्वच्छ असावी, तिथे मुलांची खेळणी अजिबात नसावी. जेव्हा मूल त्या जागी अभ्यासाला बसेल तेव्हा त्याच्या मेंदूला सिग्नल मिळतो की आता अभ्यासाची वेळ आहे आणि आपल्याला अभ्यासच करायचा आहे. तिसरी ट्रिक आहे व्हिज्युअल रिवॉर्ड्स. मुलांना सारखं ओरडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा त्यांना छोटे छोटे टास्क कागदावर लिहून द्या. त्यांना सांगा की आज 5 गणिताची उदाहरणं लिहायची आहेत, तुला एक परिच्छेद वाचायचा आहे. याने काय होईल की मूल ते करण्याचा प्रयत्न करेल आणि ती गोष्ट झाल्यावर त्या कागदावर स्वतःला मुलाला टिक मार्क करू द्या. ते राईट मार्क बघून मुलाला जे समाधान मिळतं त्यातून अधिक चांगलं काम करण्याचं त्याला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला पुढच्या वेळी ओरडण्याची देखील गरज पडत नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा पालकांनो, ओरडून, रागावून, मारून मुलांची एकाग्रता कधीच वाढणार नाही. ती प्रेमाने, समजावून आणि सांगूनच वाढेल. या 3ही ट्रिकपैकी तुम्हाला कोणती ट्रिक अधिक छान वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमच्या एका लाईकने आणि शेअरने मला अधिक अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.